ते दाखवावं, जे आहे ते दाखवावं. तसा जर मित्र असेल तर जीवन आपलं अगदी सुंदर होऊन जातं, जर अशा मित्राची साथ आपल्याला असेल तर. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांची मैत्रीचा उच्चार वारंवार का केला जातो? या दोघांमधलं नातं तसंच आहे. एकदा तर अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण दोघेही बाहेर गेलेले. बाहेर गेले, एका झाडाखाली विश्राम करू लागले. झाडाखाली विश्राम करत असताना शांत झाले होते. भगवान श्रीकृष्णांना थोडी झोप लागली, पण ते निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर अर्जुनाला मात्र सुभद्रेची आठवण झाली. अर्जुन विचार करू लागला, या ठिकाणी जर सुभद्रा असती तर किती छान झालं असतं. आम्ही गप्पा मारल्या असत्या, सुभद्रा छान हसली असते. या सगळ्या गोष्टींचं स्मरण अर्जुनाला होतंय. आणि भगवंत निजलेले आहेत, पण भगवंताने जाणलं अर्जुनाच्या मनात काय सुरू आहे. मित्र कसा असावा ऐका. भगवान श्रीकृष्णांनी क्षणार्धामध्ये सुभद्रेचं रूप घेतलं आणि शेजारी बसले. सुभद्रेचं रूप घेऊन शेजारी बसले, कारण माझ्या मित्राला आठवण झाली सुभद्रेची ना, तर मी सुभद्रा होतो. ही मैत्री होती अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांची. जेव्हा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुस्वा मामका पांडवक्षैव किम कुर्त संजया. धर्माचं क्षेत्र कुरुक्षेत्रावरती, त्या रणांगणावरती आता भीषण असं युद्ध होणार आहे. अगदी भीषण युद्ध आहे. पण त्या भीषण युद्धाच्या ठिकाणी जो अर्जुन मनाद्वारे खचला असताना त्याला पुन्हा उठवण्याचं काम कोणी केलं? भगवंतानेच केलं ना. मित्र मन खच्चीकरण करणारा नसावा, तर मित्र हा प्रोत्साहित करणारा असावा. भगवंताने अर्जुनाला वेळोवेळी प्रोत्साहित तर केलं ना. कर्ण देखील उत्तम धनुर्धर होता, उत्तम धनुर्धर होता, पण त्याचं मन खच्चीकरण करणारा शल्य त्याच्या समोर होता. वेळ प्रसंगी शल्याने असं मन खच्चीकरण केलं, असं केलं की उत्तम धनुर्धर असताना सुद्धा त्याला योग्य प्रकारे बाण मारता येत नव्हता. पण इकडे भगवंताने स्वतः अर्जुनाला असं प्रोत्साहित केलं की अक्षरशः हातातलं गांडीव धनुष्य खाली पडलेलं असताना, अगदी तोंड आणि संपूर्ण हातापायाला कंप सुटलेला असताना सुद्धा भगवंताने त्याचं मनोबल वाढवलं आणि त्याच अर्जुनाने मनापासून लढाई केली आणि विजय अर्जुनाचा पांडवांचा झाला. जेव्हा जेव्हा मन खच्ची होईल त्यावेळेस मित्राने आणखी खच्चीकरण न करता मित्राने प्रोत्साहित केलं पाहिजे. बाबा तू उठ, तुझ्यासोबत मी आहे ना, घाबरतो कशाला, मी तुझ्यासोबत आहे, असं म्हणणारा मित्र हवा. की तू तर बाबा इथनं मागे हो, मी तर 10 फूट मागे थांबतो, असं म्हणणारा नसावा. मग मैत्री कोणासोबत करावी हो? कोणासोबत मैत्री करावी? एक मनुष्य होता ज्याला 3 मित्र होते. 2 मित्र त्याला अधिक प्रिय होते, एका मित्रावर त्याचं प्रेम नव्हतं, पण तरी सुद्धा मित्र म्हणायचा. सगळं काही सांगायचा ते या 2 मित्रांना, त्या 3ऱ्या मित्राला त्याच्यामध्ये घेत नव्हता. हे 2 मित्रांना वारंवार बोलवून घ्यायचा, पण 3ऱ्या मित्राला मात्र लांबच ठेवायचा. काही दिवसांनंतर त्याच्यावर एक संकट आलं आणि संकट असं होतं की त्याचा गुन्हा नसताना सुद्धा त्याला कोर्टामध्ये जावं लागलं. कोर्टापर्यंत जायचं आहे, घाबरलेला होता, खच्चीकरण झालेलं होतं. यांनी विचार केला, आपले 2 मित्र आहेत ना, त्यांना जाऊन आपण आपल्या सोबत येण्याकरता विचारणा करावी. पहिल्या मित्राजवळ गेला, सगळी हकीकत सांगितली. बाबा रे, यात माझी काहीही चूक नाही, तू फक्त माझ्या सोबत उभा राहा, फक्त माझ्या सोबत ये. पहिल्या मित्रांनी सांगितलं, ऐक, घडलंय ते तुझ्या सोबत घडलेलंय, त्याचा आणि माझा काही संबंध नाही, मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही, स्पष्टपणे सांगितलं. आता आणखी मन खच्ची झालं. तिथून माघारी फिरला, दुसऱ्या मित्राकडे गेला. दुसऱ्या मित्राला म्हणू लागला, तू तरी माझ्या सोबत चल, यात माझी काही चूक नाही, तुला माहिती मी किती प्रामाणिक आहे, तू फक्त माझ्या सोबत चल, मला अगदी प्रोत्साहन मिळेल. दुसरा मित्र म्हटला, मी येईल, पण कोर्टाच्या बाहेर थांबेल, कोर्टाची पायरी सुद्धा चढणार नाही, कारण कोर्टाची पायरी चढली की काय होतं मला माहिती. असं म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची आणि
दवाखान्याची पायरी चढू नाही, अगदी त्या पद्धतीने मला कोर्टाची पायरी चढायची नाही. आता हतबल झाला होता, काहीही कळत नव्हतं, पण तरी सुद्धा विचारा केले की हा तिसरा सुद्धा मित्रच आहे, त्याला एकदा विचारून तर पाहू. या तिसऱ्या मित्राला संपूर्ण हकीकत सांगणार तर हा तिसराच मित्र म्हटला, घाबरू नकोस, तुझी काही चूक नाही. ज्याच्यावर जास्त प्रेम नव्हतं ना, तो म्हटला, घाबरू नकोस, तुझी काही चूक नाही. कोण तुला अडवतो मी पाहतो, चल मी तुझ्या सोबत येतो. तुझ्या सोबत फक्त कोर्टाच्या पायरीपर्यंत नाही, तुझा विजय होईपर्यंत मी तुझ्या सोबत राहतो. तिसऱ्याने मात्र प्रोत्साहित केलं, आनंदित झाला. ऐका, जो मनुष्य आहे ना, तो जीवरूपी मनुष्य आहे. तो मनुष्य जीवरूपी मनुष्य आहे. त्याचे 3 मित्र आहेत, 2 आवडते, एक नावाडताय. कोणता? 2 मित्र म्हणजे पहिला मित्र आहे धन आणि दुसरा मित्र आहे नातेवाईक, जे अत्यंत आवडीचे. याच्यावर संकट आलं, पहिल्या मित्राकडे गेला, मृत्यूचं संकट पहिल्या मित्राकडे गेला. कोणत्या? धनरूपी मित्राकडे. त्याला म्हटलं, बाबा आता यातून वाचव बाबा, मला जायचं नाही. तो म्हटला, ते तुझ्यावर आलंय, तुझा आणि माझा काही संबंध नाही, तू एकटा जा, मी आहे त्या जागेवर राहतो. धन कुठं राहिलं? जागेवर राहिलं. दुसऱ्या मित्राकडे गेला, म्हणजे नातेवाईकांकडे. सांगितलं, अहो तुम्ही तर माझे मित्र ना, तुमच्यासाठी सर्व काही केलं, आता तुम्ही चला माझ्यासोबत. या नातेवाईकांनी सांगितलं, जायचं तुला एकट्यालाच आहे, कोर्टाच्या पायरीपर्यंत म्हणजे स्मशानभूमीपर्यंत येतो. दुसऱ्या मित्रांनी सांगितलं, पण तिसरा मित्र एवढा महत्वपूर्ण आहे ना, त्यांनी सांगितलं, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. पण त्या तिसऱ्या मित्रावर आपलं प्रेम नाही, त्या मित्राचं नाव आहे सत्कर्म. त्या तिसऱ्या मित्राचं नाव सत्कर्म आहे, त्याच्यावर आपलं प्रेम नाही. पण ते तिसरा मित्र काय म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. मग मैत्री कोणाची करायची? मैत्री धनासोबत करायची, मैत्री नातेवाईकांसोबत करायची का मैत्री सत्कर्मासोबत करायची? हे लक्षात घ्या, कारण धन जागेवर राहील, नातेवाईक पायरीपर्यंत राहतील, पण हा सत्कर्म मात्र आयुष्यभर आणि नंतरही आपल्या सोबत राहील. म्हणून मैत्री सत्कर्मासोबत करणं गरजेची आहे, सत्कर्मासोबत करावी. आता हा रथ पाहिल्यानंतर लक्षात येतं की तू जर नसताना तर युद्धाच्या अंती माझा श्वास तसा राहिला असता की नाही, आम्ही पांडव जिवंत राहिलो असतो की नाही माहित नाही. खरंच आहे ना, जोपर्यंत या देहरूपी रथाची धुरा भगवंताच्या हातात आहे ना, तेव्हा देहरूपी रथ असाच आहे. ज्या दिवशी देहरूपी रथाची धुरा भगवंताने सोडली, देवानी सोडली, भगवंत बाहेर निघाला, तर या देहरूपी रथाचं काय होईल? जसा तो रथ जळला ना, तसा हा सुद्धा स्मशानभूमीमध्ये जळेलच ना. मित्रत्वामध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे. जर एखादी गोष्ट आपण करू शकत नाही, ती गोष्ट मित्र करतो. अर्जुनाचा अधिकार एवढा नव्हता, पण तरी सुद्धा जगाच्या मालकाने सारथ्य करावं. ध्वजस्तंभावरी वानरू, येतो मूर्तिमंत संकरू, सारथी षडधारू अर्जुनाचा. जगाचा मालक सारथी व्हावं. कोणत्या बळावर? देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. नवल घडलं, जो जगाचा मालक आहे त्यांनी भक्तावर असं प्रेम केलं की तो सारथ्य पण स्वीकारतोय. ही सोपी गोष्ट नाहीये. हे घडू शकतं फक्त सख्य भक्तीमध्येच, ही सख्यत्वामध्येच घडेल. एवढंच नाही, रथाचं सारथ्य सुद्धा करायचं आणि रथाचा सांभाळ सुद्धा करायचा. कसा? अगदी रथ स्वच्छ पुसून काढायचा, रथ पुसून काढायचा. संध्याकाळ झाली की रथाचे घोडे बाजूला काढायचे आणि ते रथाचे घोडे अगदी स्वच्छ धुवून काढण्याचं काम कोणाचं? जगाच्या मालकाचं. कारण तो सखा होता ना. सोपी गोष्ट आहे का? कारण तो सखा आहे, तो मित्र आहे.
सख्यत्वाच्या भावनेने समर्पित केलेला आहे. म्हणूनच सखा म्हणून देवाने तिथं येऊन अर्जुनाची गोडी धुतली. जसं जनाबाईची कामं करू लागला ना, तशीच या अर्जुनाची सुद्धा कामं केली. इतकं इतकं मनापासून प्रेम केलं अर्जुनावर देवानी सुद्धा, कारण तो सखा होता. दररोज जेव्हा सूर्यास्त झाला की युद्ध थांबायचं, सूर्यास्त झाला की युद्ध थांबायचं. भगवंतानी काय करायचं, रथावरून स्वतः आधी खाली उतरायचं, स्वतः खाली उतरायचं आणि अर्जुनाला असा हात द्यायचा. आणि अर्जुनाचा हात नाही तर पाय स्वतःच्या हातावर घ्यायचा. पाय ठेवून अर्जुन त्या रथाच्या खाली उतरायचा. अर्जुन शांत झोपायचा, भगवंत सगळी कामं करायचा. इतकं लक्ष ठेवलं देवानी त्याच्यावर. एक दिवस जेव्हा युद्ध संपलं, 18 दिवस पूर्ण झाले. 18 दिवसानंतर अर्जुनाने भगवंताला विचारावं, भगवंता आता युद्ध संपलं, चला आनंद उत्सव साजरा करू. पण भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आज मात्र मी खाली उतरणार नाही, आज मी हात देणार नाही, आज मात्र सर्वप्रथम तू खाली उतर. स्वतः भगवंताने सांगितल्यानंतर अर्जुन खाली उतरला आणि भगवंत त्यानंतर खाली उतरले. घोड्यांची धुरा सोडून दिली. अर्जुन आणि भगवंत सहित घोडे काही पावलं पुढे जात नाही तोपर्यंत अचानक रथाने पेट घेतला. धड धड करत रथ पेटू लागला. रथ कसा पेटतो आहे, कशामुळे पेटतो आहे, अर्जुनाला काहीही समजत नाही कळलं अर्जुनाला. अर्जुन देवासमोर उभा झाला, देवा हे काय घडतंय, हा रथ का पेटलाय. त्यावेळेस देवाने उत्तर दिलं, अर्जुना 18 दिवसाच्या या युद्धामध्ये तुझ्याकडे वेगवेगळं शस्त्रास्त्र सोडलं जात होतं. शस्त्रास्त्र सोडल्यानंतर मी त्यामध्ये होतो ना, म्हणून ते शस्त्रास्त्र तुझ्याजवळ पोहोचलं नाही, गुप्त रीतीने संचार करत होतं. पण जेव्हा मी या रथाची धुरा सोडलेली आहे, धुरा सोडल्यानंतर रथावर होणारा परिणाम तू पाहत आहेस. भगवंताने रथाची धुरा सोडल्यानंतर एवढं मोठं संकट, रथ जळून भस्म झाला. आणि जर भगवंतच नसते तर काय झालं असतं, अशी भावना अर्जुनाच्या मनामध्ये प्रकट झाली. मग अर्जुनाने विचार केला की देवा मी तुला वेळ प्रसंगी घोडी धुवायला सांगितली, देवा तू माझं सारथ्य केलंस. सख्य भक्तीमध्ये वेळ प्रसंगी तू सुभद्रा सुद्धा झालास रे, माझ्यासाठी किती केलंस. मी द्वारकामध्ये येत होतो, द्वारका नगरीमध्ये, तेव्हा बायकोच्या भावाच्या स्वरूपात तुला पाहत होतो, मेहुण्याच्या रूपात. आणि एकदा जावई सासरवाडीला गेला की त्याला अपेक्षित काय असतं, मला मान द्यावा हे अपेक्षित असतं. मग जेव्हा मी मेहुण्याच्या रूपामध्ये तुझ्याकडे पाहायचो तेव्हा मला असं वाटायचं तू मला मान द्यावा. तू जेव्हा अर्जुन म्हणायचा ना, मला असं वाटत होतं तुम्ही मला अहो अर्जुन म्हणावं. अशी ही भावना जागृत झाली ना, अहो अर्जुन म्हणावं, कारण तू माझा मेहुणा. या भावनेने सुद्धा मी तुझ्याकडे पाहिलं. सख्यत्वामध्ये तर किती खोड्या मी तुझ्या केल्या. अर्जुन म्हणतोय, जेव्हा तुम्हाला बृहन्नाला बनवलंस, त्या रुक्मिणीकडे घेऊन गेलास, त्यावेळेस तर किती तुझी मी चेष्टा केली. पण मला काय माहिती रे, तू जगाचा मालक आहेस. काय माहिती जगाचा मालक आहेस. आता हा रथ पाहिल्यानंतर लक्षात येतं की तू जर नसताना तर युद्धाच्या अंती माझा श्वास तसा राहिला असता की नाही, आम्ही पांडव जिवंत राहिलो असतो की नाही माहित नाही. खरंच आहे ना, जोपर्यंत या देहरूपी रथाची धुरा भगवंताच्या हातात आहे ना, तेव्हा देहरूपी रथ असाच आहे. ज्या दिवशी देहरूपी रथाची धुरा भगवंताने सोडली, देवानी सोडली, भगवंत बाहेर निघाला, तर या देहरूपी रथाचं काय होईल. जसा तो रथ जळला ना, तसा हा सुद्धा स्मशान भूमीमध्ये जळेलच ना. जोपर्यंत भगवंत आहे तोपर्यंतच याला किंमत आहे. अर्जुन म्हणतोय, देवा मी तुझ्याकडे फक्त सख्यत्वाने पाहिलं आणि त्या व्यतिरिक्त कशाने न पाहता मी तुला ओळखू शकलो नाही. देवानी काय मागावं अर्जुनाकडे, अर्जुनाला म्हणावं, अर्जुना
अरे हेच तर तुझं सख्यत्व मला आवडतं. मी कोणाचंही सारथ्य करत नाही अर्जुना, तुझंच का केलं? कारण तू मला सखा म्हटलंस. मी कोणाचीही घोडी धुत नाही, पण तुझीच धुतली कारण तू मला सखा म्हटलंस. अरे कोणासाठी सुद्धा मी सुभद्रा झालो असतो का, स्त्री झालो असतो का, पण तुझ्यासाठी झालो कारण तू मला सखा म्हटलंस. अरे हेच सख्यत्व मला आवडतं ना अर्जुना. अरे तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. अहो त्याच पद्धतीने एकदा भगवंताला सखा म्हणून पहा ना, एकदा आवाज देऊन पहा सखा म्हणून. सखा म्हटलं ना तो भगवंत सख्यत्व भावाने प्रकट होईल आणि सखा जे जे करतो ते सगळं भगवंत करेल. मग भगवंताला मालक म्हणण्याची गरज पडणार नाही, भगवंताला माता पिता म्हणण्याची गरज पडणार नाही, भगवंताला राजा म्हणण्याची गरज पडणार नाही. जे आपण बोलतो, जे आपण वागतो, जशा पद्धतीने वागतो तसा भगवंत आपल्या समोर उभा राहील, तसा भगवंत उभा राहील. एवढी श्रेष्ठ आहे ती सख्य भक्ती. सख्य भक्तीचं आणखी एक उदाहरण आहे ते म्हणजे कर्ण. खरं तर हे उदाहरण देखील तेवढंच महत्वपूर्ण आहे. दुर्योधन दुष्ट होता, अधर्मी होता. कर्णाला काही कालावधीनंतर कळून चुकलं होतं, पण तरी सुद्धा सख्यत्व असं सख्यत्व की कर्णाने त्या दुर्योधनाची बाजू शेवटपर्यंत सोडली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःच्या मित्राकरता, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सख्या करता त्या ठिकाणी लढत होता कर्ण. म्हणून सख्यत्व म्हटलं की कर्णाचंही उदाहरण आमच्या डोळ्यासमोर यायला हवं. अश्वत्थामा तूही सखाच त्या दुष्ट दुर्योधनाचा. शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे त्याच मित्रामुळे अगदी मनी काढून घेण्यात आला, पण मित्रत्व भावना सोडली नाही सोडली. आपल्या मित्रासाठी 5 पांडवांच्या पुत्रांचा वध केला, पण मित्रत्वाची भावना सोडली नाही. तो अश्वत्थामा ही मैत्रीचं उदाहरण आहे. मात्र याला नकारात्मकतेने न पाहता आपण सकारात्मकतेने पाहूयात. ते मित्र आहेत, पण त्या मैत्रीमध्ये अधर्म होता, पण मैत्रीमध्ये कायम धर्मच असायला हवा. औषध आणि मित्र समान आहेत. औषध आणि मित्र समान आहेत. कधी कडवट असतील पण परिणाम मात्र चांगला देतील. कडवट असतील पण परिणाम मात्र आपल्याला चांगलाच देतील. पण त्यामध्ये सुद्धा त्या औषधाची एक्सपायरी डेट आहे, पण मैत्रीची एक्सपायरी डेट अजून ठरली गेलेलीच नाहीये बरं. कारण मैत्रीत्वाचं नातं हे कायम स्वरूपी आहे, कायम स्वरूपी राहत असतं. मैत्रीतील धर्म होता छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यामध्ये. काय मैत्रीत्व होतं, काय सख्यत्व होतं. माहिती आहे की आता आपलं काही खरं नाही. आता ते औरंगजेबाची काही माणसं येतील आणि आपल्याला पकडून घेऊन जातील आणि आपल्याला नाही ते त्रास देतील, विचारतील कुठे राजे. पण तरी सुद्धा सख्यत्व सोडलं नाही त्या कवी कलशांनी. म्हणून या जीवनामध्ये जर सर्वोत्तम उदाहरण जर कोणतं असेल मैत्रीत्वाचं, ते म्हणजे कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज हे देखील आहेत. खरं तर आज आपण सख्य भक्ती पाहत असताना सखा कसा असावा हे पाहिलं. खरं सांगू का, औषध आणि मित्र समान आहेत. औषध आणि मित्र समान आहेत. कधी कडवट असतील पण परिणाम मात्र चांगला देतील. कडवट असतील पण परिणाम मात्र आपल्याला चांगलाच देतील. पण त्यामध्ये सुद्धा त्या औषधाची एक्सपायरी डेट आहे, पण मैत्रीची एक्सपायरी डेट अजून ठरली गेलेलीच नाहीये बरं. कारण मैत्रीत्वाचं नातं हे कायम स्वरूपी आहे, कायम स्वरूपी राहत असतं. एकदा मित्र झालो ना, मग ते शेवटच्या श्वासापर्यंत. प्राण गेला तरी चालेल पण मैत्री सोडायची नाही. ही भावना प्रकट झाली की म्हणायचं आम्ही सख्यत्वाला प्राप्त झालो. पण सख्यत्व एखाद्या मनुष्यासोबत केलं ना तर तिथे अंतकरण दुखण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीसोबत मित्रत्व केलं
वेळ प्रसंगी अंतकरण दुखू शकतं, पण तेच सख्यत्व जर संतांसोबत आणि तेच सख्यत्व भगवंतासोबत केलं तर अंतकरण कायमचं प्रफुल्लित होऊन जातं, अंतकरण प्रफुल्लित होऊन जातं. म्हणून सख्य भक्तीद्वारा आपण भगवंताला शरण जाऊन अगदी भगवंताला सखा बनवून घेऊ. जास्त अवघड यामध्ये काहीच नाही. काय करायचं? भगवंताची मूर्ती समोर आहे, दिवसभरामध्ये जे जे घडेल ना समोर उभं राहायचं. जसं आपण आपल्या मित्राला सांगतो ना तसं देवाच्या मूर्ती समोर उभं राहा आणि सगळं सांगावं. अगदी मनामध्ये कसलं काहीच न ठेवता सगळं सांगा. तुम्ही केलेली चांगली कामही आणि तुमच्याकडून घडलेल्या चांगल्या चुकाही आणि वाईटही चुका त्या देवाला सांगत राहा. देवाला सांगा. एखादं गुह्य रहस्य असेल, गुह्य, ते सुद्धा देवाला सांगा. कालांतराने तो देव तुमच्याशी बोलू लागेल, तो सुद्धा त्याचं गुह्य तुम्हाला प्रकट करेल. सख्यत्वामध्ये देव त्याच्या जवळ असलेले 6 गुण म्हणजे यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, ही 6ही गुण या सख्यत्व भक्तीमध्ये आपल्या सख्याला प्रदान करून टाकतात. पण त्याकरता सखा असावा लागतो. खरं तर प्रभू श्रीरामांनी वालीला मारलं. वालीला का मारलं? कारण सुग्रीवासोबत मैत्रत्व केलं. सुग्रीवासोबत भगवंतांनी मित्रत्वाची भावना का ठेवली? कारण सुग्रीव आणि भगवान प्रभू श्री रामचंद्र या दोघांचं मैत्रित्वाची भावना का झाली? कारण दोघांचंही दुःख समान होतं. मी आपल्याला सांगितलं, मैत्री ठेवण्याकरता त्या मित्रत्वाच्या ठिकाणी एकतर वय समान असावं लागतं, दोघांचे विचार समान असावे लागतात, अन्यथा सुख समान असावं लागतं किंवा दुःख तरी. भगवान श्री राम आणि सुग्रीव या दोघांमध्ये मैत्री झाली. याचं कारण म्हणजे दोघांचंही दुःख समान होतं. काय दुःख समान आहे? प्रभू श्री रामचंद्र यांची पत्नी धर्मपत्नी जी रावणाने पळून नेली, म्हणून पत्नी विरहाचं दुःख प्रभू श्रीरामांना होतं आणि तेच पत्नी विरहाचं दुःख सुग्रीवाला सुद्धा होतं. आणि म्हणूनच मैत्री झाली ती सुग्रीवासोबत. अशा पद्धतीने ही मैत्री होऊ शकते भगवंताशी. पण त्याकरता त्या भगवंताला अगदी दास्य भक्ती म्हणून मधून बाहेर पडून सख्यत्वामध्ये आपण पाहून सख्य भक्तीद्वारा त्याला साथ घालावी आपल्याला लागेल. खरं तर आपण नवविधा भक्तीतील 9वी भक्ती पाहत असताना आजची सख्य भक्तीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आता सावध व्हा. कशा करता सावध व्हायचं आहे? या नवविधा भक्तीतील 8व्या भक्तीपर्यंत 8व्या पायरीपर्यंत आपण आता पोहोचलेलो आहे. आता उद्याची भक्ती, उद्याचा भाग हा फार महत्वपूर्ण आहे. सगळ्यांनी सावध व्हा, कारण उद्याची भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, ज्या भक्तीद्वारे आपला आत्मा भगवंतामध्ये विलीन होणार आहे. या नवविधा भक्ती म्हणजे 9 पायऱ्या. पण 8व्या पायरीवर आल्यानंतर पुढच्या पायरीवर कसं जाऊ याचा विचार आपल्याला पुढच्या उद्याच्या भागामध्ये करायचा आहे. मग आता जर सर्व इंद्रियांचे कान करून आपण जर श्रवण भक्तीने प्राप्त झालेलो असू तर श्रवणाद्वारे या 8ही भक्तीपर्यंत आपण अगदी योग्य पद्धतीने पोहोचलो. 8 भक्तीला आपण प्राप्त झालो. कुठल्या कुठल्या? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. सख्य भक्तीपर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणून उद्याचा भाग आपल्याकरता फार महत्वपूर्ण असणार आहे. आजच्या या सख्य भक्ती कथेला आपण याच ठिकाणी विराम देत आहोत आणि विराम देत असताना आपण साधू संतांचं भजन करून भगवंताचा गजर करू आणि समारोप करूयात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम.
भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज महाराज की जय अपनी अपनी माता पिता की जय